आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बंजारा समाजाच्या शक्ती प्रदर्शनाची। बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचे भव्य मोर्चे काढण्यात आले। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले। विशेष म्हणजे बीडच्या मोर्चामधली धनंजय मुंडेंची हजेरी लक्षणीय ठरली। जोपर्यंत बंजारा समाजाच्या मागण्यांना यश मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मुंडेंनी यावेळी बोलून दाखवला। जालन्याच्या मोर्चात राजेश राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हजेरी लावली, तर बीडमध्येही अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली। तेव्हा बीड आणि जालन्यातली आपण ही ड्रोनची दृश्य पाहतोय की मोठ्या संख्येने बंजारा समाज आज शक्ती प्रदर्शन करत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली। पाहूया। बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल। माझ्या सरकार नशीबवान मीच राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं। आज मंत्री म्हणून येत आलं। आज बंजारा समाजाच्या आरक्षणात सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीब आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो येणे फेका, बंजारो बंजारो येणे फेका। बंजारा आणि वंजारी हे दोन्ही समाज वेगळे असून आरक्षणाच्या बाबत त्यांना वेगळं आरक्षण द्यावं असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। पाहूया। धनगर समाज सुद्धा याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये भटके मध्ये टाकलेही होते त्यांना, परंतु हा विरोध मी केला, मी लढलो लढाई। आणि वंजारी एक नाही, हे वेगळे आहे। मी इव्हन गोपीनाथ मुंडेचा प्रायव्हेट सेक्रेटरी असताना ही भूमिका घेतली मी, आणि साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही याच्यात पडायचं नाही, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे, लबानी एका आणि एक होत। तर धनंजय मुंडेंनी केलेल्या वक्तव्याला बंजारा समाजातील तरुणांनी जोरदार विरोध केला। आपण पाहूया। आरक्षणामध्ये वंजारी हा वेगळ्या प्रवर्गात असणं गरजेचं आहे आणि बंजारा हा वेगळ्या प्रवर्गात असणं गरजेचं आहे। हे जे त्यांचं वक्तव्य आहे, आमचा बंजारा समाज त्याचा निषेध करत आहे, तर ह्याचं स्पष्टीकरण स्वतः माजी मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांना दिलं पाहिजे, तेव्हाच हा कुठेतरी त्यांच्या विरोधाचा जो निषेध आहे तो कमी होईल। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचे धर्मगुरू महंत सुनील महाराज यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली। यावेळी बंजारा समाजानं आरक्षणासाठी टोकाचं पाऊल न उचलता धैर्यानं लढावं असं आवाहन सुनील महाराजांनी केलं। बंजारा आरक्षणासाठी उमरगा तालुक्यातील मुरुममध्ये पवन चव्हाण यांनी आत्महत्या केली। फक्त यांचं कुटुंबच उघडं झालेलं नाही तर समाज सुद्धा याकरिता उघडं झालेला आहे, म्हणून कोणीही असं पाऊल उचलू नये। मी इथून आव्हान करतो की आपण लढवय्या समाज आहे। बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर बंजारा समाज हा लढवय्या आहे। आपण संविधानिक मार्गानेच आपला लढा पूर्ण चालू कायम ठेवू आणि संविधानिक मार्गाने आपण निश्चितच या लढाईमध्ये जिंकू। तर दुसरीकडे हिंगोली आणि